लाडकी बहीण योजना अखेर राज्य सरकारचा मोठा निर्णय. लाडक्या बहिणींना वाटत देखील नव्हतं की आज असा निर्णय होईल, मात्र अखेर चांगला दिवस आज उजळलेला असून लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे. आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अजित पवार साहेब यांच्याकडून महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. आता 13 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. आता या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे. आता त्या 13 जिल्हे जे आहेत त्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर खुशखबर. समजा कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे, तुमच्या बँक खात्यात एप्रिल हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चॅनलला सबस्क्राईब केले की लाडकी बहीण योजनेचे अपडेट रोजची रोज पाहायला मिळेल. तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ती बातमी आपण नक्कीच देऊ. तर इकडे बघू शकता, अखेर महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून आता 12 बँकेची नावे तर जाहीर झालेले आहेत. या 12 बँकेत पैसे पडणार आहेत. तसेच आता बहिणींना एप्रिलच्या हप्त्याचे आदेश आता देण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढे येऊन घेतलेला आहे. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा दिलेला आहे. आता मोठी रक्कम ही जमा केली जाणार असून आता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. जिल्ह्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. आता 2 प्रकारच्या याद्या आहेत. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याकरिता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचा हप्ता देखील मिळू शकतो. त्याचा लाभ घेण्यासाठी आता 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. तेवढं काम तुम्ही जर पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरची देखील रक्कम मिळून तुम्हाला जे आहे ते 4000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे. इकडे बघू शकता 2100 प्लस 2100 असे बरोबर मिळून 4200 रुपये तुमच्या बँक खात्यात आता लवकरच जमा करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये आता 12 बँकेची नावे देखील आलेली आहेत. यामध्ये जर तुमचे खाते असेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला 3 प्रकारचे मेसेज येणार आहेत. यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला लगेच सांगतो. इकडे बघू शकता, महत्त्वाची खुशखबर म्हणजे पहिला मेसेज येणार आहे एप्रिलच्या हप्त्याचा. एप्रिलच्या हप्त्याचा मेसेज तुम्हाला आला की त्यानंतर चांगली खुशखबर मिळणार आहे. त्यानंतर 830 रुपये देखील हे गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत. आता हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील राज्य सरकार देणार आहे. मात्र खूपच छोटंसं काम आहे. 10 मिनिटाच्या आत ते काम होऊन जाईल. ते काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे 100% मिळणार आहे. 100% तुमच्या बँक खात्यात जमा होतील. मात्र यासाठी काय काम करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का नाही नक्की सांगा. तसेच तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आता 3000 रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. होय, आधार कार्ड असेल तर 3000 रुपये मिळणार आहेत. आता आधार कार्ड ते सर्वांकडे असतं. जर आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता हे 3000 रुपये देखील आधार कार्ड धारक अशा महिलांना देण्यात येणार आहेत. आता कोणतंही काम करायचं नाही. आता ही 3000 रुपयांची रक्कम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. थेट पैसे आता महिलांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत. तर आता इकडे बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आता मंजुरी मिळाली असून यामध्ये जिल्ह्याची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत. तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. आता 3 मोठे निर्णय झालेले असून 13 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. 13 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा आहे. आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. होय, खुशखबर म्हणजे इकडे बघू शकता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तसेच आता सर्वात अगोदर तर मिळणार. त्यासोबत लगेचच 830 रुपये नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून येणार आहेत. असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार. आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजित पवारांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा देखील महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता आधार लिंक जे आहे ते तुम्हाला लवकर करावे लागणार आहे. जेणेकरून डीबीटीच्या माध्यमातून आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याचे 1500 रुपये हे मिळून जातील. काळजी नसावी, 1500 मिळणार आहेत. व त्याबरोबर मे महिन्याच्या हप्त्याची तयारी ही नांदेड जिल्ह्यात वाटपासाठी पूर्ण झालेली आहे. मे महिन्याचा हप्ता देखील आता एप्रिल महिन्यातच देण्याचा निर्णय पाहायला मिळत आहे. यामुळे लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 2 खुशखबर मिळणार आहे. तर पुढे इकडे बघू शकता, अजून इकडे बघा, अजून जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी
लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे, त्यासोबत एप्रिलचा व मेचा हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर एक काम करावं लागेल. ते काम तुम्ही जर पूर्ण केलं तर तुमच्या बँक खात्यात आता मे महिन्याचा देखील हप्ता आत्ताच येईल. अन्यथा हे काम जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या मे महिन्यातच येऊन जाईल. आता ते कोणतं काम आहे आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत. फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा. तर पुढे बघू शकता इकडे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता नांदेड जिल्ह्यात वाटप होणार. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा देखील या ठिकाणी आलेला आहे. आता या जिल्ह्यात तर 3 खुशखबर आहेत. आता कोणता जिल्हा आहे तुम्हाला सांगतो. इकडे बघा, महाराष्ट्रामध्ये आता मोठा जिल्हा देखील पाहायला मिळत आहे, तो म्हणजे यवतमाळ. आता यवतमाळ जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. चांगली खुशखबर यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. यामध्ये जर विचार केला तर आता महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता सर्वात अगोदर यवतमाळ जिल्ह्यात देखील मिळणार आहे. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे व 830 रुपये देखील गॅस सिलेंडरचे मिळतील. त्यामुळे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा, जेणेकरून तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर पैसे येऊन जाणार आहेत. तर यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांची नावे सरकारने दिली असल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळतोय. तसेच 830 रुपये वाटपाचे आदेश सरकारने जारी केलेले आहेत. 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. व कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार असून डीबीटीच्या मार्फत रक्कम येत आहे. त्यामुळे राज्यातील बहिणींनो तुमच्यासाठी सूचना आहे. डीबीटीचं असं माध्यम आहे की वरून पैसे टाकले की आता तुमच्या खात्यामध्ये 10 ते 15 मिनिटातच ते जमा होऊन जातात. त्यामुळे काळजी नसावी. जसे पैसे तिकडून वाटप होतील तसे 10 ते 15 मिनिटाच्या आत डीबीटीमुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. तसेच 2000 रुपये पाठवले तर 2000ची 2000 जमा होणार. त्यातील 1 रुपया कमी होणार नाही. 2100 पाठवले तर 2100 जमा होणार किंवा 1500 पाठवले तर 1500ला तेवढीची तेवढी रक्कम जमा होणार. 1 रुपया कुठे कट होणार नाहीये. तुमचे 100 रुपये कट होणार नाहीये, 200 रुपये कट होणार नाही. त्यामुळे काळजी नसावी. तुमच्यासाठी खुशखबर आहे. त्यासोबतच आता यवतमाळ जिल्हा झाला. आता पुढच्या जिल्ह्याची नावे पाहणार आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता 13 जिल्हे पाहायला मिळत आहेत. 36 तासाच्या आत बऱ्याच लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. 2 लाख रुपये हे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचं आहे. आधार कार्ड असेल तर 2 लाख रुपये सरकार, हे राज्य सरकार आता लाडक्या बहिणींना देणार आहे. म्हणजे आता 2 लाख रुपये कशाचे, तर आता लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून घरकुल मिळणार आहे. हे घरकुलाचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट 2 लाख रुपये येणार आहेत. ते 2 लाख रुपये आल्यावर तुम्ही घर देखील बांधू शकता. आता सध्या जर पाहायला गेलं तर 36 तासात खुशखबर मिळणार असून काही बहिणींना 2 लाख रुपये देखील मिळणार आहेत. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड आहे का नाही सांगा. आता आधार कार्ड असेल तर खुशखबरच आहे. सर्वांकडे असते. मग आता खुशखबर आहे. लगेच 830 रुपये गॅसचा हप्ता देखील मिळणार असून लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. आता हे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला जर लवकरात लवकर मिळवायचे असेल तर त्यासाठी छोटंसं काम करायचं आहे. ते काम तुम्ही लगेच करा, जेणेकरून कोणत्याही क्षणी काही तासात देखील गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. आता तुम्हाला लगेच सांगतो ते कोणतं काम करायचं आहे. तर लक्ष देऊन ऐका. इकडे बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर व एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता तुम्हाला आता काही तासात जर पाहिजे असेल तर इकडे बघा, हे काम करा. सर्वात अगोदर तुमच्याकडे जे आधार कार्ड असतं, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. कारण आधार कार्ड नसेल तर ते काम होणार नाही. आता हे आधार कार्ड आहे का नाही तुम्ही नक्कीच सांगा. जर हे आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर 3 खुशखबर तुमच्यासाठी आहेत. आता 3 खुशखबर म्हणजे तुमच्या बँक खात्यात 4000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम, इकडे बघा 4200 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही जमा केली जाणार आहे. त्यामुळे आता आधार कार्ड हे महत्त्वाचं आहे. आता आधार कार्ड जर असेल तर सर्वात अगोदर आधार कार्ड तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. आधार कार्ड मोबाईल नंबर जर असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, हे मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. आता एवढं लिंकिंगचं काम जर तुम्ही केलं तर आता तुमचं अर्ध काम तर होऊन गेलेलं आहे. आता पुढचं कोणतं काम आहे तुम्हाला सांगतो, जेणेकरून एप्रिलच्या हप्त्याचे पैसे, मेच्या हप्त्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर येतील. त्यासोबत तुमच्या बँक खात्यात लगेचच 830 रुपये हे गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे देखील येऊन जातील. त्यामुळे काळजी नसावी. यामुळे चांगला दिलासा मिळणार आहे. आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी जो गॅस सिलेंडर आहे पुरुषाच्या नावावरती असेल तर तो काय करा, इकडे बघा, महिलेच्या नावावरती तो गॅस सिलेंडर करून टाकावा लागेल. आता तुम्ही महिलेच्या नावावरती जर तो गॅस सिलेंडर केला तर काळजी नसावी. तुमच्या बँक खात्यात हे पैसे सरकारकडून येऊन जातील. गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये
100% 101% तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। पुढे जी काय प्रक्रिया असते ती तुम्ही शहरी भागात जाऊन करा। त्यामध्ये जसा तुम्ही पात्र ठरतात तसं लगेच वर्षाला 3 वेळेस याचे हप्ते मिळतात। 830 रुपये हे 3 वेळेस तुमच्या बँक खात्यात रक्कम येत असते। त्यामुळे तुमच्या बँक खात्यात चांगला लाभ सरकारच्या माध्यमातून होणार आहे। ही एक महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता पुढचे जिल्हे पाहूयात की कोणत्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे कोणत्या क्षणी वाटप होऊ शकते, त्या जिल्ह्याची नावे आपण पाहूयात। तर आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। पहिला जिल्हा नांदेड झाला, दुसरा जिल्हा कोणता यवतमाळ झाला, तर तिसरा जिल्हा देखील आता आपण पाहणार आहोत। तर इकडे बघू शकता त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी राज्य सरकारने दिलेली आहे। आता SBI बँकेत देखील पैसे सर्वात अगोदर येणार आहेत। SBI बँकेत आता एप्रिलचा हप्ता येत आहे। या बँकेत जर तुमचे बँक खाते असेल तर खुशखबर आहे। आता 12 बँकेची नावे आलेली आहेत। यामध्ये तुमचं खातं असेल तर आता काही तासात तुम्हाला चांगला दिलासा मिळणार असून पैशाचे मेसेज येतील। त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट, लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता, मे हप्ता म्हणून मेसेज येईल। एप्रिलच्या हप्त्याचे पैसे तसेच मेच्या हप्त्याचे पैसे म्हणून रक्कम देखील पाहायला मिळू शकते। यामुळे तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे। आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बँकांची नावे सांगतो। या बँकेत जर तुमचं खातं असेल तर खुशखबर आहे, तुम्हाला आता चांगला निधी सरकारच्या माध्यमातून जमा होईल। तर इकडे बघा, पहिली बँक आहे SBI बँकेत देखील पैसे वाटप केले जाणार आहेत। या ठिकाणी 830 रुपये देखील गॅस सिलेंडरची रक्कम मिळणार आहे। त्यासोबत एप्रिलचा हप्ता व मेचा हप्ता अशी मिळून देखील ही रक्कम दिली जाणार आहे। तर दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। आता ही महाराष्ट्रातील बँक आहे व लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आहे म्हटल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील पैसे सर्वात अगोदर येत असतात। आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर खुशखबर आहे, तुमच्या बँकेत देखील आता लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत। तुमच्या थेट बँक खात्यात रक्कम ही आता जमा होणार आहे। यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळतो। तुमच्यासाठी चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये। आता तिसऱ्या क्रमांकाची बँक कोणती आहे आपण ती पाहूयात। आता तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा। या बँकेत देखील तुमचे खाते असेल तर खुशखबर आहे। या बँकेत देखील पैसे वाटप केले जाणार आहे। या बँकेत आता चांगला निधी सरकारच्या थेट माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे। DBTच्या माध्यमातून SBI बँकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची बँक ऑफ महाराष्ट्र आहे। तिसऱ्या क्रमांकाची बँक ऑफ बडोदा। या ठिकाणी हे पैसे जमा केले जाणार आहे। DBTच्या माध्यमातून ही रक्कम आता थेट महिलांच्या बँक खात्यात सरकार आता जमा करणार आहे। आता बघा, इकडे 2100 रुपये प्लस 2100 असे 4200 रुपये येत आहेत। आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा सांगतो लातूर। जर लातूरमध्ये तुम्ही राहत असाल तर लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आधार कार्ड असेल तर आता चांगली रक्कम येणार आहे। एप्रिलचा हप्ता देखील आता वर्ग करण्याच्या सूचना पाहायला मिळत आहेत। आता जेवढी रक्कम लागणार होती तेवढी रक्कम सरकारपर्यंत जमा झालेली आहे। त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये देखील कोणत्याही क्षणी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे मेसेज येऊ शकतात। आता हे खुशखबर आहे। आता पुढचा जिल्हा सांगत आहे, पुढचा जिल्हा हिंगोली आहे। हिंगोली जिल्ह्यात देखील इकडे बघू शकता आता मोठी रक्कम येणार आहे। हिंगोली जिल्ह्यात सर्वात अगोदर SBI बँकेत पैसे येत आहेत। तर दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। यामध्ये जर तुमचे खाते असेल तर हिंगोली जिल्ह्यात पैसे सर्वात आधी येत आहेत। त्यानंतर बँक ऑफ बडोदा या ठिकाणची देखील बँक असेल तर हिंगोली जिल्ह्यात पैसे आता वाटप केले जाणार आहेत। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल। आता इकडे बघू शकता हे पैसे सरसकट सरकार देणार असून पुढच्या क्रमांकाचा जिल्हा पाहायला मिळत आहे नागपूर जिल्ह्यातील देखील आता बँक ऑफ बडोदा बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत। तर दुसऱ्या क्रमांकाची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आहे। या ठिकाणी जरी तुमचे खाते असेल तर खुशखबर आहे, तुमच्या बी देखील बँक खात्यात चांगली रक्कम जमा होणार आहे। यामध्ये चांगला दिलासा मिळणार आहे। तसेच आता 12 बँकेत पैसे जमा होत आहेत। दुप्पट रक्कम काही महिलांना मिळत आहे, कारण की ज्यांच्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केले असेल त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। आता 3000 रुपये देण्याचं सरकारचं कारण सांगतो। आता हे पैसे तुम्हाला देखील मिळू शकतात, मात्र त्यासाठी एक अट पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी व मार्चचे पैसे मिळाले, मात्र काही बहिणींना मार्चचा हप्ता मिळाला नव्हता। अशा बहिणींना मार्चचे 1500, एप्रिलचे 1500 मिळून 3000 रुपये हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। ही खुशखबर आहे। आता तुम्ही देखील हे काम केले आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। आता पुढचा जिल्हा सांगत आहे, इकडे बघू शकता पुढचा जिल्हा आहे आता यवतमाळ तर झाला। त्यानंतरचा जिल्हा वर्धा जिल्ह्यात देखील पैसे वाटप सुरू होत आहे। वर्धा जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील पैसे सर्वात अगोदर येत आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता 1500 व मेचा हप्ता 1500 आता याचा मुहूर्त ठरलेला असून अक्षय तृतीयेच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत। तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता लवकरच अजून एक व्हिडिओ येत आहे, तो पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।